बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, भला भला न फुटला घाम, याला कोण घाली सन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचा फजल खान. नाव त्याचा फजल खान, जिथं जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं, कौतिक झालं. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोड दळ पाय दळ, फौज फाट्याला येई बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटत भेटेल त्याला खानाची सेना चिलदीत ठेचीत पुढे निघाली. गाया लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही, आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा होणार, चिंतेत पंत सरदार. अशा वागिरीचा तो छावा, अशा वागिनीचा तो छावा, गणी मला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान, नाही त्याला जाणीव शक्ती. शिवाजी राजाचा करम